नमस्कार. स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सर्पमित्र चेतन मंगळ. तर आपल्याला स्नेक रेस्क्यूसाठी एक कॉल आला आहे. सोबत आहे आपले मित्र आबी आणि वैष्णव. तर कॉल हा शाजापूर या गावातनं आला आहे. तर बघूया कोणता साप आहे तो. स्नेक रेस्क्यू करण्यासाठी आपण नेहमी सज्ज असतो. तर मित्रांनो, खूप गर्दी जमलेली होती तिथे साप बघण्यासाठी लोकांची. तर त्यांनी आपल्याला सांगितलंय की तिथे घराच्या कोपऱ्याजवळ साप आहेत. साप 2-3 वेळेस त्यांनी बाहेर डोकं काढलेलं आहे, पण त्यांना सांगता येत नव्हतं की साप कोणता आहे तो. तर मित्रांनो, बघूया आपण कोणता साप आहे तो. मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तिथे दगड आणि बिळ असल्यामुळे तिथे साप लपून बसलेला होता. कदाचित साप हा भक्ष्य खाण्यासाठीच आला असेल. तर त्याचं मुख्य अन्न उंदीर किंवा बेडूक असतं. मित्रांनो, साप हा धामीन जातीचा आहे. त्याला इंडियन रॅट स्नेक असं पण म्हटलं जातात. तर आपण त्याला रेस्क्यू करण्याचं काम चालू केलं आहे. तर तुम्ही बघू शकतात आपण तो साप पकडलेला आहे. चला तर पकडूया सापाला. साधारण 5 ते 6 फूट हाईट असेल त्या सापाची. मित्रांनो, हा साप बिनविषारी असतो. हा साप चावला तर आपल्याला फक्त रक्त वगैरे येतं. कुठल्याही प्रकारची जीवितहानी होत नाही आपली. तुम्ही बघू शकता तो साप झाडांमध्ये अडकून बसलेला आहे. आपण त्याला योग्य पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आपण सापाला योग्य पद्धतीने बाहेर काढलेला आहे. साधारण 5 ते 6 फूट हाईट असेल त्या सापाची. तर तुम्ही बघू शकतात मला बाईट करण्यासाठी तो कसा प्रयत्न करतोय. मित्रांनो, व्हिडिओ बघून कुणीही साप पकडू नका. त्याच्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घ्या, मगच साप पकडा. मित्रांनो, कशा प्रकारे तो आपल्या अंगावर धावून येतोय. चला तर मित्रांनो, सापाला आपण रेस्क्यू करून घेऊ.
मित्रांनो, साप पकडणे ही एक कला असते. कुठल्याही प्रकारचे तंत्रमंत्र वापरले जात नाही साप पकडण्यासाठी. तुम्ही अशा अंधश्रद्धेंना बळी पडू नका मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण सापाला रेस्क्यू करून बरणीमध्ये बंद करूया. तुम्ही बघू शकता, आपण एकदम अलगदपणे आणि सोप्या पद्धतीने सापाला रेस्क्यू करून बरणीमध्ये पॅक केला आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, बघूया. परत एक आपल्याला कोळपेवाडीतून एक कॉल आला आहे स्नेक रेस्क्यूसाठी. मित्रांनो, हा कॉल वर्धमान मार्ट बोराशेठ यांनी केला होता. आपल्या गोडाऊनच्या मागे साप आहेत असे त्यांनी सांगितले. त्यांना माहिती नाही तो साप कोणता आहे. तर चला मित्रांनो, बघूया कोणता साप आहे तो. आमच्या कोळपेवाडीचे आराध्य दैवत महेश्वर महाराज. आपण पोहोचले वर्धमान मार्ट इथे. तर चला मित्रांनो, बघूया कोणता साप आहे तो. माझ्यासोबत माझा मित्र अभि पण आहे. आम्ही जो पहिला साप रेस्क्यू केला होता तो पण आमच्या सोबत आहे. त्यांच्या गोडाऊनच्या पाठीमागे असलेली मोकळी जागे, त्या जागेत झाडांच्या आतमध्ये साप आहेत. मित्रांनो, हा साप तस्कर हा आहे. त्याला इंग्लिशमध्ये कॉमन ट्रिंकेट असं पण म्हटलं जातं. हा साप बिनविषारी असतो मित्रांनो. तुम्ही बघू शकतात मी कशा प्रकारे अलगद ह्या सापाला घेतलंय पकडून. मित्रांनो, तस्कर आणि मणियारमध्ये मणियार हा खूप विषारी साप असतो. लोक तस्करला कधी कधी मणियार पण समजतात. हा मणियार नसतो. मणियारवर काळे पट्टे, काळा रंग असतो त्याचा आणि व्हाईट पट्टे असतात. मित्रांनो, हा तस्कर खूप शांत स्वभावाचा साप आहे. तो आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी करत नाही. तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे मी त्या सापाला माझ्या हातावर घेतला आहे. तर चला मित्रांनो, ह्या सापाला पण आपण रेस्क्यू करू आणि बरणीमध्ये टाकूया. आज मॉलमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला जागा पण भेटत नव्हती जाण्यासाठी बाहेर. मित्रांनो, आपण जे एक तस्कर आणि एक धामीन हे दोन जे साप धरलेत आपण त्यांना आज रिलीज करणार आहे. तर मित्रांनो, हा तस्कर साप आहे. तर त्याला आपण आज रिलीज करतोय. तर मित्रांनो, बघू शकतात आपण त्याला आता सोडून दिले. मित्रांनो,
दामिनी, तर आपण तिला पण आज रिलीज करत आहोत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सर्पमित्र चेतन भोंगळ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.